Hello friends. In lesson number 5, Origin and Evolution of Life, we already studied about the recall questions and genetic variations. Genetic variations are caused by following factors. One is gene mutation, genetic recombination, gene flow, genetic drift and chromosomal aberrations. आपण जेनेटिक व्हेरिएशन्स या फॅक्टर्समुळे होतात हे अभ्यासले, पण त्यापैकी जेनेटिक म्युटेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो अँड जेनेटिक ड्रिफ्टपर्यंत आपण स्टडी केलेला आहे. आता आपल्याला 5वा पॉईंट क्रोमोझोमल ॲबेरेशन्स याचा अभ्यास करायचा आहे. आपला पुढील पॉईंट आहे क्रोमोझोमल ॲबेरेशन्स. क्रोमोझोमल ॲबेरेशन्स म्हणजे काय? क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये ॲबेरेशन्स म्हणजे नॉर्मल नसणे, काहीतरी चेंज होणे, याला म्हणतात ॲबेरेशन्स. क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही चेंज होतात त्यामुळे न्यू स्पेसीज फॉर्म होते आणि न्यू स्पेसीज ही इव्हॉल्व झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. त्याच्यामध्ये काहीतरी चेंज दिसत असतो. द स्ट्रक्चरल अँड मॉर्फॉलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट इज कॉल्ड क्रोमोझोमल ॲबेरेशन्स. बघा, इथं क्रोमोझोमल ॲबेरेशनची डेफिनेशन आपल्याला सांगितलेली आहे. द स्ट्रक्चरल मॉर्फॉलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम म्हणजेच काय? क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये आणि मॉर्फॉलॉजिकल म्हणजे फिजिकल ॲपिअरन्समध्ये जो चेंज होतो तो कशामुळे? तर क्रोमोझोममध्ये रिअरेंजमेंट होत असते. काही जीन्स त्याच्यात रिअरेंज केले जात असतात. इट चेंजेस द जीन्स अरेंजमेंट, ऑर्डर ऑर सिक्वेन्स. म्हणजेच काय? जीन्सची जी ऑर्डर असते, आपण मागेच शिकलो क्रोमोझोमवर जीन्स एका पर्टिक्युलर पोझिशनमध्ये अरेंज असतात. त्यांची सिक्वेन्स बदलली किंवा ऑर्डर बदलला तरी त्यामध्ये चेंज होत असतो. दॅट रिझल्ट इन द व्हेरिएशन. त्याचा परिणाम व्हेरिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्रोमोझोमल ॲबेरेशन्स ऑकर ड्यू टू. तर हे क्रोमोझोमल ॲबेरेशन कशामुळे होतं? तर ते होतं ए डिलिशन, बी डुप्लिकेशन, सी इन्व्हर्जन अँड डी ट्रान्सलोकेशन. ते डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन अँड ट्रान्सलोकेशन या 4 फॅक्टर्समुळे आपल्याला क्रोमोझोमल ॲबेरेशन्स पाहायला मिळत असते. तर आता आपण त्याच्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे डिलिशन म्हणजे नेमके काय हे बघू. डिलिशन, लॉस ऑफ जीन्स. डिलिशन मीन्स लॉस ऑफ जीन्स फ्रॉम क्रोमोझोम. क्रोमोझोममधून जीन्स लॉस होणे किंवा डिलीट होणे त्याला म्हणतात डिलिशन. बघा, ही 1 नंबरची फिगर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केली तर तुम्हाला लक्षात येईल डिलिशन म्हणजे नेमकं काय. या डिलिशनमध्ये लॉस ऑफ ए क्रोमोझोमल सेगमेंट, ही क्रोमोझोमल सेगमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रोमोझोमल सेगमेंटमध्ये ABCDE अँड FGH या प्रकारचे जीन्स अरेंज झालेले आपल्याला दिसत आहे. आणि त्यामध्ये हा जो डी नावाचा जो जीन्स आहे तो यातून कम्प्लिटली डिलीट झालेला आहे. म्हणजे ज्यावेळी नवीन स्पेसीस फॉर्म होणार आहे त्यावेळी डी हा जीन आपल्याला पाहायला मिळणार नाही. इथं बघा, या नवीन स्पेसीजमध्ये आपल्याला ABC
डी डिलीट झालेला आहे आणि डायरेक्टली सी जवळ ई हा जीन्स आहे. FGH म्हणजे या जीन्सच्या याच्यातून डी नावाचा जीन्स डिलीट झालेला असून पुढच्या न्यू स्पेसिसमध्ये तो फॉर्म झालेला नाही. म्हणजेच काय तर ह्या स्पेसिस आणि ह्या स्पेसिसमध्ये या जनरेशन आणि या जनरेशनमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं आहे डुप्लिकेशन. डुप्लिकेशन means genes are repeated. Duplication means genes are repeated or doubled. Duplication या शब्दातच आपल्याला डबल हा अर्थ पाहायला मिळतो. Genes are repeated or doubled in number on chromosome. क्रोमोझोमवर जीन्स हे रिपीट होतात किंवा डबल होतात नंबरमध्ये. त्या प्रोसेसलाच डुप्लिकेशन असे म्हटले जाते. आता डुप्लिकेशनसाठी सुद्धा आपल्याला त्याच प्रकारची फिगर इथं दाखवलेली आहे. यामध्ये ABCDE FGH या प्रकारचे जीन्स या क्रोमोझोमल सेगमेंटवर अरेंज झालेले आपल्याला दिसत आहेत. पण BC हा जो जीन आहे तो परत डबल आपल्याला पुढच्या जनरेशनमध्ये पुढच्या स्पेसिसमध्ये आलेला दिसतोय. बघा, नीट बघा. BC हा जो जीन आहे, जीनची पेअर आहे ती आपल्याला पुढच्या जनरेशनमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे ए नंतर BCची पेअर, परत BCची पेअर आणि त्यानंतर DE. नीट बघा, ही BCची पेअर, ही BCची पेअर आणि मग नंतर DE. या ठिकाणी फक्त एकदाच BCची जीन्सची पेअर आपल्याला इथं पाहायला मिळते आणि यामध्ये BC दोन वेळा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच पहिल्या क्रोमोझोमल सेगमेंटमधले BC हे परत रिपीट झालेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच जीन्सचं रिपिटेशन होणं किंवा जीन्सचे नंबर्स डबल होणं याला म्हटलं जातं डुप्लिकेशन. आणि यामुळे सुद्धा आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. पुढचं आहे इन्व्हर्जन. पुढचा पॉईंट आहे इन्व्हर्जन. अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज ब्रोकन. इन्व्हर्जनमध्ये काय होतं, एक विशिष्ट सेगमेंट असतो तो ब्रोक होतो अँड गेट्स रिअटॅच्ड. तो ब्रोक होतो पण लगेच रिअटॅचही होतो, पण तो असं नॉर्मल पद्धतीने रिअटॅच नाही होत. तो रिअटॅच टू द सेम क्रोमोझोम इन ॲन इन्व्हर्टेड पोझिशन. तो त्या सेम क्रोमोझोमलाच रिअटॅच होतो पण इन्व्हर्टेड पोझिशनने, आणि ते पण 1800 नाही 180 डिग्री आहे. तिथं 180 डिग्री ट्विस्ट होऊन इन्व्हर्टेड पोझिशनने तो पर्टिक्युलर सेगमेंटवरचा क्रोमोझोम अटॅच होत असतो. देअर इज नो लॉस ऑर नो गेन ऑफ जीन कम्प्लिमेंट ऑफ द क्रोमोझोम. त्यामध्ये कसलाही लॉस होत नाही किंवा काही गेन होत नाही. ज्या प्रकारचा तो क्रोमोझोम असतो त्याच प्रकारे तो पुढच्या स्पेसिसमध्येही आपल्याला पाहायला मिळत असतो. न्यू जनरेशनमध्ये तो जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळत असतो. फक्त त्यामध्ये काय झालेलं असतं तर इन्व्हर्जन झालेलं असतं. म्हणजेच आता इथं बघा,
या सेगमेंटवर बी सी, ज्या प्रकारे हा एक पूर्ण सेगमेंट आपल्याला क्रोमोझोमचा सेगमेंट दिसतोय आणि त्यावर ए बी सी डी ई हे जीन्स आपल्याला दिसत आहेत आणि एफ जी एच हे जीन्स अरेंज झालेले आहेत. पण त्यापैकी बी सी आणि डी हे जे 3 जीन्स आहेत हे इन्व्हर्टेड पद्धतीने पूर्णपणे 180 डिग्री सेल्सिअसने ट्विस्ट होऊन, म्हणजे ते बघा या पद्धतीने ट्विस्ट झाले आणि परत त्याच सेगमेंटवर, त्याच क्रोमोझोमल सेगमेंटवर त्याच प्रकारे ते परत अरेंज झाले. बघा इथं फक्त ते उलट्या पद्धतीने अरेंज झाले. काय तर इकडे ए बी सी डी ई होतं, तर इथे ते ए डी सी बी ई या पद्धतीने रिअरेंज झाले. इन्व्हर्टेड पद्धतीने कम्प्लिटली 180 डिग्री सेल्सिअसने ट्विस्ट होऊन ते परत त्याच क्रोमोझोमवर रिअटॅच झाले. त्याला म्हणतात इन्व्हर्जन. त्यामध्ये कुठलाही लॉस किंवा गेन होत नसतो. पुढचं आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय तर ट्रान्सफर. लोकेशन म्हणजे काय तर जागा. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जेव्हा आपण जातो त्याला आपण ट्रान्सफर असं म्हणतो. ट्रान्सफर और ट्रान्सपोजिशन ऑफ ए पार्ट ऑफ ए क्रोमोझोम, क्रोमोझोमचा एखादा पार्ट जर ट्रान्सफर होत असेल, ऑर अ सेट ऑफ जीन्स किंवा जीन्सचा एखादा सेट ट्रान्सफर होत असेल टू अ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे तो त्या ठिकाणचा सेट ऑफ जीन्स ट्रान्सफर होऊन त्या ठिकाणी नॉन होमोलॉगस म्हणजे त्याच्यासारखा सेम नसलेला क्रोमोझोम तिथं येऊन ट्रान्सफर होणार. त्याच्या जागेवर दुसरा नॉन होमोलॉगस क्रोमोझोम येणार आणि सेट होणार. त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. तर आपल्याला इथं ट्रान्सलोकेशनची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. ट्रान्सफर ऑफ ए पार्ट ऑफ क्रोमोझोम ऑर अ सेट ऑफ जीन्स टू अ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम is called translocation. It is effected naturally by the transposons present the cell. ते नॅचरली त्या सेलवर त्याचा परिणाम होत असतो आणि आपल्याला व्हेरिएशन्स पाहायला मिळत असतात. बघा आता ह्या ट्रान्सलोकेशनच्या फिगरमध्ये त्याच प्रकारचे सेगमेंट आपल्याला क्रोमोझोमल सेगमेंट पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ए बी सी डी ई एफ जी या प्रकारचेच जीन्सची अरेंजमेंट केलेली आहे. पण त्यातला ए बी हा जो जीन्सचा सेट आहे, ए बी हा जीन्सचा सेट यामधून कम्प्लिटली डिलीट म्हणजेच काय ट्रान्सफर झाला आहे. कम्प्लिटली तो ट्रान्सफर झाला आहे आणि त्याच्या जागेवर एम एन ओ कोणता सेट तिथं तयार झाला आहे एम एन ओ. ए बी हा जीनचा सेट इथून ट्रान्सफर झाला आणि त्याच्या जागेवर एम एन ओ नावाचा नॉन होमोलॉगस जीनचा सेट त्याच सेगमेंटवर अरेंज झाला आहे. आणि या प्रकारे नवीन स्पेसीज आपल्याला फॉर्म होताना दिसते. जिथं पहिल्या स्पेसीजमध्ये ए बी सी डी ई एफ जी एच या प्रकारचे जीन्स होते, तर न्यू स्पेसीजमध्ये एम एन ओ सी डी ई एफ जी एच म्हणजे ए बीच्या जागेवर एम एन ओ हा सेट आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन स्पेसीसमध्ये. म्हणजेच काय व्हेरिएशन झालेलं आपल्याला लक्षात येतं आहे.
अशा प्रकारे हे जे 4 फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे क्रोमोझोमल ॲबेरेशन्स होत असतं आणि त्या क्रोमोझोमल ॲबेरेशनमुळे इट रिझल्ट इन द व्हेरिएशन.